ओके. तर एक बॅकग्राऊंड देतो फक्त. तर आता आपण सी मध्ये कुठे आहेत, म्हणजे की डेटा टाईप तुमचं झालंय, त्याच्यानंतर ऑपरेटर झालंय. ओके. आणि आता आपण शिकतोय लूप्स. डेटा टाईप नंतर ऑपरेटर नंतर इथं आपण बेसिक काही प्रोग्राम्स पण घेतलेत, की हॅलो वर्ल्ड प्रोग्राम किंवा ऍडिशनचा प्रोग्राम, बेसिक सी प्रोग्राम्स. ओके. आणि इथं आता आपले लूप्स चालू आहे. आता लूप झाल्यानंतर पुढचा टॉपिक काय राहणार आहे, फंक्शन, त्याच्यानंतर ॲरे, त्याच्यानंतर पॉइंटर. पॉइंटर झाल्यानंतर इथं राहणार आहे नंतर युजर डिफाईन डेटा टाईप, म्हणजे स्ट्रक्चर, युनियन आणि इनम. आणि नंतर फाईल हँडलिंग. ओके. तर लूप्स मध्ये मल्टिपल टाईपचे लूप्स येतात. लूप्स, पहिली गोष्ट म्हणजे तर आपण लूप्स कशासाठी यूज करतो, तर जे ऑपरेशन आपल्याला परत परत करायचे, म्हणजे एक हॅलो वर्डचा आपण एक लाईन लिहिली, पण एकच लाईन आहे तिथं. आता मला एक क्वेश्चन आलं की सेम काम 10 वेळा करायचं, तर आपण काय करतो, ते इटरेशन मध्ये लिहितो, म्हणजेच लूप्स मध्ये लिहितो. तर त्याच्यामध्ये मग कुठले लूप आहेत, फॉर लूप आहे, व्हाईल लूप पण आहे, डू व्हाईल लूप आहे. याच्यामध्ये आणखी एक टाईप येतो की कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट्स मध्ये इफ येतो, इफ एल्स येतो, इफ एल्स इफ हा पण येतो, आणि त्याच्यानंतर येतो स्विच. ओके. हे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये येतो, म्हणजे काही कंडिशन आपल्याला टाकायची असेल तर मग इथं या सगळ्या गोष्टी. आता हे इथून पुढचं जे प्रोग्रामिंग आहे, याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोग्राम्स आहेत तुमचे लूप्स चालू झाल्यानंतर. आणि त्याच्यासाठी हे बेसिक गोष्टी लागतात, की डेटा टाईप माहीत असलं पाहिजे. डेटा टाईप मध्ये डेटा टाईप किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे. एक प्रिमिटिव्ह डेटा टाईप, त्याच्यानंतर डिराइव्ह डेटा टाईप, आणि त्याच्यानंतर युजर डिफाईन्ड डेटा टाईप. प्रिमिटिव्ह डेटा टाईप याच्यामध्ये पण मग प्रत्येक टॉपिक मध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर आता जसं तुम्ही स्टडी करतायत, मेन म्हणजे जे प्लेसमेंटसाठी आहेत, 1-2 जण अशी, यश आणि योगिता. ओके. तर हे जे प्लेसमेंटसाठी जे आहेत, तर त्यांनी हे इंटरव्ह्यू ओरिएंटेड घ्यायच्यात गोष्टी. ओके. की डेटा टाईप असे क्वेश्चन्स येतात, की व्हॉट आर द डेटा टाइप्स अवेलेबल इन सी. तर हे आपल्याला माहित पाहिजे, प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, डिराइव्ह डेटा टाईप आहे, युजर डिपेंड डेटा टाईप. आणि प्रिमिटिव्ह मध्ये पण मग वेगवेगळे टाईप्स येतात, इंट, कॅर, फ्लोट, डबल. आज मी म्हणजे लूप्स तर घेणारच आहे, पण एक फक्त रिव्हिजन तुमचं घेतोय, की आता आपण कुठे आहेत आणि आपल्याला पूर्ण कोर्स मध्ये कसं पुढं पुढं जायचं. ओके. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये या गोष्टी येतात. सी लँग्वेज जी आली, सी लँग्वेज आली 1972 ला. एकदम म्हणजे फ्रॉम द स्क्रॅच गोष्टी शिकायच्यात कधी पण, की आपल्याला हे माहित पाहिजे की आपण कुठली लँग्वेज शिकतोय, ती लँग्वेज कोणी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर त्या लँग्वेजचा बेसिक यूज काय होतोय, नाही का. तर जेवढं तुम्ही डिटेलमध्ये जाणार, तेवढं तुमचं परफेक्शन त्याच्यामध्ये वाढेल. सी लँग्वेज जी आली ती कधी आली, 1972 ला. ही कोणी आणली, डेनिस रिची. आणि सी लँग्वेज येण्याच्या आधी सी ही पहिली टाईप लँग्वेज, म्हणजे डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा कशात आलाय, सी लँग्वेज मध्ये आला. त्याच्या आधीच्या ज्या लँग्वेज होत्या, याच्यामध्ये कुठल्या लँग्वेज होत्या, सी लँग्वेज डायरेक्ट नाही आली, आणि तिचं नाव सी काय आहे,
तर सी लँग्वेज यायच्या आधी पण दुसऱ्या लँग्वेज होत्या आणि त्या लँग्वेजेसचे नाव होते ते असे होते. बी लँग्वेज पण होती, BCPL पण होती. ओके. तर या टाईपलेस लँग्वेज होत्या, म्हणजे डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट नव्हता. डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट तुम्हाला काय सांगतोय की आपण जो ऑपरेशन करणार आहे किंवा जो कोड करणार आहे तो स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागतंय की काहीतरी डेटा लागतोय. मग तो डेटा कुठे ठेवायचा, तर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ठेवायचा. म्हणजेच आपला प्रोग्राम रन होताना कुठं रन होतोय, रॅम वर रन होतोय. प्रोग्राम स्टोअर जर यार तुमच्या हार्ड डिस्क वर होत असेल, आता याच्यामध्ये पण थोडासा फंडामेंटलचा पण पार्ट आहे. आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे की आपला लॅपटॉप असतो, लॅपटॉपच्या वरती ऑपरेटिंग सिस्टीम असते. मग ती लिनक्स असू द्या, विंडोज असू द्या किंवा मॅक मशीन असू द्या. मॅक म्हणजे ऍपलचं मशीन. ओके. प्रत्येकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळी, प्रत्येकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी. आता ही लिनक्स, विंडोज, मॅक हे झाले ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव, पण याचे पण वेगवेगळे व्हर्जन्स असतात. म्हणजे लिनक्स मध्ये उबंटूचं व्हर्जन असतं, लिनक्स मध्ये हजारोच त्याचे डिस्ट्रोज आहेत. डिस्ट्रोज म्हणजे त्याचे सब टाईप. लिनक्सचे काय आहेत, डिस्ट्रोज, वेगवेगळे त्याचे व्हर्जन्स असतात. मग त्याच्यामध्ये एक पॉप्युलर कुठलं आहे, उबंटू आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं आहे, सेंटॉस आहे. त्याच्यानंतर फेडोरा आहे. त्याच्यानंतर ओपन सूज आहे. हे सगळे पॉप्युलर त्याचे व्हर्जन्स आहेत लिनक्सचे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पण व्हर्जन असतात की उबंटू 18, उबंटू 20, सेंटॉस 6, सेंटॉस 7, सेंटॉस 8. ओके. असे हजारोच त्याचे लिनक्सचे डिस्ट्रोज आहेत. ओके. हे सगळ्यांना समजलं असेल की डिस्ट्रोज म्हणजे काय, की लिनक्स हा बेसिक पार्ट आहे. फक्त फक्त प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या युजेबिलिटी वाईज, लिनक्स ही ओपन सोर्स असल्यामुळे काय आहे की प्रत्येकाने ज्याचे त्याचे व्हर्जन्स वेगवेगळे काढले, त्याला काहीतरी वेगळे नावं दिली. हे झाले लिनक्सचे डिस्ट्रोज. तसंच विंडोजचे सुद्धा वेगवेगळे व्हर्जन्स असतात. विंडोज आता मार्केटमध्ये विंडोज 11 किंवा विंडोज 10 चालू आहे. नवीन जे लॅपटॉप येतात त्याच्यामध्ये विंडोज 10 किंवा विंडोज 11 असं यूज केलेलं असतं. जुन्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की विंडोज XP होतं, विंडोज 7 होतं, विंडोज 8 होतं. ओके. तर हे जुने विंडोजचे व्हर्जन होते. त्याच्या आधी सगळ्यात सुरुवातीला विंडोज यायच्या आधी पण एक डॉस होतं, म्हणजे ब्लॅक स्क्रीन दिसायची फक्त. आता जसं जसं नवीन इनोव्हेशन होत गेलं तसे लॅपटॉप्स वगैरे चेंज झाले, ऑपरेटिंग सिस्टीम चेंज झालं. आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टीम एक असते जी ऍपलची आहे, म्हणजे स्टीव्ह जॉब्स. विंडोजचा बिल गेट्स. ओके. आणि लिनक्स कोणी काढलंय, तर लायनस टोरवॅल्ड. तर हे पण नाव तुम्हाला माहित पाहिजे की लिनक्स कोणी शोधलाय किंवा सी लँग्वेज कोणी शोधली. विंडोजचा कोण आहे निर्माता, की विंडोज कोणी काढले, बिल गेट्सने. मॅक जे काढले ते स्टीव्ह जॉब्सने काढले. ओके. प्रत्येकाचे व्हर्जन वेगळे. आता लॅपटॉप मध्ये मी सांगितले ओएस आहे. ओएस मल्टिपल प्रकारचे असतात. ओएस मध्ये मग कुठले कुठले कंपोनंट असतात, एक असतं तुमची हार्ड डिस्क. लॅपटॉप घेताना आपण चेक करतो ना की किती डिस्क स्पेस आहे, 520 GB आहे की 600 GB आहे की 320 GB आहे हार्ड डिस्क, हे आपल्याला तिथं समजतं. हार्ड डिस्क. त्याच्यानंतर त्याची असती रॅम. जो प्रोग्राम रन होतो तो कशावर रन होतो, रॅम. तर रॅम तुमची जेवढी जास्त आहे तेवढा तुमचा परफॉर्मन्स चांगला असणार. तर जनरली लॅपटॉप मध्ये 8 GB रॅम आता नवीन याच्यामध्ये असते, जुने असतील तर 4 GB रॅम तुमची त्याच्यामध्ये असते. रॅम, रॉम हे सगळे तुमचे याचे पार्ट आहेत लॅपटॉप सोबत येणार. मेमरी जी असते ती दोन प्रकारची असते, एक रॅम असते, एक रॉम असते. रॅम मेमरी मधला डेटा डिलीट होत राहतो, रॉम मधला डेटा डिलीट होत नाही. रॅम ही टेम्पररी स्टोरेज असतं तुमचं. तसंच आणखी एक स्टोरेज असतं, त्याला आपण कॅशे मेमरी म्हणतो. कॅशे मेमरी म्हणजे एखादा गोष्ट आपण जर पहिल्यांदा ओपन केली, जर ती अवेलेबल नसेल, तर तुमचा कर्नेल जो आहे तो इंटरनल काय करतो की तुमच्या हार्ड डिस्क मधून तो पर्टिक्युलर डेटा घेतो आणि तुम्हाला दाखवतो. आता फाईल सुद्धा मी सपोज ओपन केलेली फाईल, टेक्स्ट एडिटर, हे कुठून आलंय, कुठं स्टोअर होत आहे, हार्ड डिस्क वर स्टोअर होत आहे. पण याला मी परत
चालू बंद करत परत परत ओपन करून राहिलो, तर त्या केसमध्ये ती कॅशे मेमरी मधून लोड होणार आहे. कारण तो काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीमचं बेसिक बिहेवियर आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही परत परत ओपन करताय, तर पुढच्या वेळेस त्याचा परफॉर्मन्स फास्ट असला पाहिजे, तर तो इंटरनली कॅशे मेमरी मध्ये आधी आणतो. फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही फेच करता तेव्हा, आणि दुसऱ्या वेळेस आपण सेम प्रोग्राम जर रन केला तर तो कुठून येतो, कॅशे मेमरी मधून. हा पण म्हणजे रॅम सारखाच टेम्पररी मेमरी स्टोरेजचा पार्ट आहे. फक्त कशासाठी असतो कॅशे मेमरी, फास्टर परफॉर्मन्स साठी. ओके, तर हे म्हणजे बेसिक थोडस तुम्हाला फंडामेंटल माहित पाहिजे की लॅपटॉप आहे, हार्ड डिस्क कशी असते, रॅम कशी असते, हार्ड डिस्क कशी चेक करायची, रॅम कशी चेक करायची. जनरली ऑर्गनायझेशन मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम यूज केली जाते, आणि त्याच्यामध्ये पण उबंटू किंवा सेंटॉस जास्त यूज होती. उबंटू जास्त यूज होती शक्यतो. तर तुम्हाला पण जेवढं उबंटूचं नॉलेज जास्तीत जास्त असेल तेवढं चांगलं आहे. तर इथं एक्सप्लोर करत चला की उबंटूचं तुम्हाला कमांड्स वगैरे या गोष्टी कशा येतील. आणि अजिबात म्हणजे डिफिकल्ट आहे कुठलीच गोष्ट तर असं अजिबात न्यूनगंड ठेवायचं नाही. सगळ्या इझी गोष्टी आहेत, फक्त आपल्याला ट्राय करायचं असतं. ओके, फक्त आपल्याला ट्राय करायचं असतं. तर प्रोग्रामिंग वगैरे जेवढं तुम्ही जास्त प्रोग्रामिंग करणार तेवढं तुमचं म्हणजे बेनिफिट चांगलं आहे. म्हणजे तेवढं लवकर तुम्ही प्लेस होऊ शकता, तेवढे जास्त पॅकेज तुम्हाला असणार आहे. जितक्या चांगल्या लेवलचं प्रोग्रामिंग तुम्हाला येणार तेवढं जास्त पॅकेज तुमचं असेल. ओके, तर हे आय होप तुम्हाला क्लिअर असेल की आधी टाईप लँग्वेज नव्हती, नॉन टाईप लँग्वेज होत्या कुठल्या, बी आणि BCPL. त्याच्यानंतर डेनिस रिचीने तो प्रॉब्लेम पाहिला की आता मेमरीमध्ये आपण असं ठराविक युनिट स्टोरेज करण्यासारखं कुठलीच गोष्ट नाही, म्हणजे डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट नाही. तर त्यांनी तो सी लँग्वेज मध्ये आणला, आणि सी लँग्वेज मध्ये बाकीचे पण भरपूर फीचर्स आणले, म्हणजे जे आपण आता शिकतोय की डेटा टाईप, ऑपरेटर, त्याच्यानंतर लूप्स, फंक्शन, ॲरे, पॉइंटर, हे आधीच्या दुसऱ्या लँग्वेजेस मध्ये नव्हतं. प्रत्येकाचा एक वेगवेगळा युसेज. ओके, तर आधी काय व्हायचं की ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे त्या 1960 टू 1970 ह्या काळातच जास्त आल्या. त्याच्या म्हणजे आपण असं नाही की खूप जुनी टेक्नॉलॉजी वगैरे शिकतोय आपण, म्हणजे फक्त 30 ते 40 वर्ष मागे गेलेल्या, म्हणजे त्यावेळेस इन्व्हेंट झालेल्या गोष्टी आपण शिकतो. ओके, तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा ही 1970 लाच आलेली पहिली ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे जी स्टेबल ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हणू ना त्याला. त्याच्या आधी ऑपरेटिंग सिस्टीम होती पण स्टेबल नव्हत्या. ही कोणी आणलेली आहे, डेनिस रिचीनी, त्याच्यानंतर ब्रायन कर्निंगहॅम आणि केन थॉम्सन, हे 3 सायंटिस्ट जे होते त्यांनी, हे तिन्ही पण ॲट बेल लॅबोरेटरी मधून, यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणली. त्याच्या आधीच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टीम होत्या त्या स्टेबल नव्हत्या. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आल्यानंतर भरपूर सारा चेंज झाला, म्हणजे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा त्यांनी नंतर मग जसा सी लँग्वेजचा शोध लागला तर त्यांनी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा सी लँग्वेज मधली बनलेली. हा जो कोड आहे हा त्यांनी ओपन सोर्स केलाय. ओपन सोर्स म्हणजे कोणी पण त्या कोडला यूज करू शकतो. तर याचा 10,000 लाईनचा सी लँग्वेजचा कोड होता त्यावेळेसचा, बरं का, सी लँग्वेजचा, आणि ओपन सोर्स त्यांनी अवेलेबल करून दिला. आता हा कोड यूज करून मग बाकीच्यांनी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम बनवलं. लायनस टोरवॅल्डने सुद्धा तो कोड उचलला आणि त्याला नाव दिलं मग त्याचं लिनक्स. युनिक्स आधी होतं, लायनस टोरवॅल्ड त्याच्या स्वतःच्या नावावरनं त्यांनी लिनक्स असं त्याचं फाउंडेशन तयार केलं, आणि तो कोड पण त्यांनी ओपन सोर्स केला. मग बाकीच्यांनी प्रत्येक त्याची उबंटू, सेंटॉस, फेडोरा, ओपन सुजे अशी नावं प्रत्येकाने दिली. ओपन सोर्स म्हणजे फ्री मध्ये त्यांनी अवेलेबल केलं, फ्री मध्ये. तर ही ऑपरेटिंग सिस्टीम आता आपण सगळे यूज करत असतो. आणि इंटरनली काय सगळं युनिकचा कोड, म्हणजे डेनिस रिची यांनी जो सी लँग्वेजचा कोड त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे सगळे प्रोग्राम सी लँग्वेज मध्ये असतात. ऑपरेटिंग सिस्टीमचे सगळे प्रोग्राम कशात डेव्हलप झालेले, सी लँग्वेज मध्ये. हे जे म्हणजे आपण सगळं बघतोय ना आता, की एखादी फाईल मी ओपन करतोय किंवा काय, तर ज्यावेळेस आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो तर त्यावेळेस हे सगळे प्रोग्राम्स यूज होतात इंटरनली. ओके, तर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय की तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर मॅनेजमेंट जे करण्याचे काम आहेत, की मेमरी स्टोरेज करण्याचा असू द्या किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन करण्याचा असू द्या,
एडिटर, कंपायलर, हे सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम मधून येतात. आता प्रत्येक लँग्वेजचा वेगवेगळा कंपायलर वगैरे असतो, तो आपण येऊयात त्याच्यावर. पण बेसिक गोष्ट समजलंय की सी लँग्वेज आपण का शिकतोय, तर ही सी लँग्वेजला मदर ऑफ ऑल लँग्वेज म्हटलं जातं. म्हणजे सी लँग्वेज असं कधीच होत नाही की आपल्याला जावा शिकायचंय आणि आपण डायरेक्ट जावा शिकणार आहे, तर नाही. ज्याला जर सी लँग्वेज तुम्हाला चांगलं माहित नाही तर तुम्ही जावा शिकू शकत नाही. सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आणि जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. सी प्लस प्लस पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. तर जे प्रॉब्लेम प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज मध्ये होते ते ओव्हरकम करण्यासाठी काय आलेलं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे, म्हणजेच सी प्लस प्लस आणि जावा. सी प्लस प्लस हे जे आलंय हे बजारने स्ट्रॉस्ट्रोप यांनी शोधून काढलं होतं. ते अराउंड 1984 ला, म्हणजे सी डेव्हलप झाल्यानंतर सी चे जे प्रॉब्लेम होते त्याचा स्टडी करून त्याने 1984 ला बजारने स्ट्रॉस्ट्रोप यांनी सी प्लस प्लस शोधून काढलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग जावाचं पण नंतर अराउंड 1985 किंवा 1892 दरम्यान जावाचा पण शोध लागला. जे जे प्रॉब्लेम सी प्लस प्लस मध्ये होते, जेम्स गॉसलिंग याने जावा शोधून काढल्यानंतर ते 92 नंतर मग जावा वगैरे चालू झालं. आणि ते चालू झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की अँड्रॉइडचा मोबाईल आपण सगळे युज करतो. तर अँड्रॉइड ही सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ती जावा मध्ये लिहिली गेलेली. 2008 ला अँड्रॉइड आलंय. तर त्याच्यानंतर मोबाईल वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे किती फास्ट सिस्टीम चेंज होत राहते. पण त्याच्यामध्ये पण इंटरनली काय ऑपरेटिंग सिस्टीम, मोबाईलची पण एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. तर आता आपण जे सी शिकतोय हे फक्त मी तुम्हाला एक समरी दिलं की सी काय आहे, सी कोणी शोधलंय. सीच्या आधी डेटा टाईप नावाचा कन्सेप्टच नव्हता. डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट कधी आलाय आधी, सी लँग्वेज मध्ये इन 1972, आणि कोणी शोधलाय तर डेनिस रिचेन. ओके. तर डेटा टाईप मध्ये मग प्रिमिटिव्ह डेटा टाईप, इंट, कॅर, फ्लोट, डबल. तर प्रत्येक डेटा टाईपला त्याची विशिष्ट साईज असते. तर हे हे जे असतं म्हणजे आता आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा काहीतरी चलन असतं नाही का, त्याला आपण पैसे किंवा रुपये म्हणतो. तर आपली जी म्हणजे स्वतःचा तुम्ही कम्प्युटर सिस्टीम जी आहे ही पूर्ण आपल्या रिअल लाईफशी जोडू शकता. म्हणजे जसं आपण सकाळी उठतो आणि संध्याकाळी झोपतो आणि त्याच्यानंतर पण आपल्यात मध्ये पण खूप सगळे प्रोसेसेस वगैरे चालू असतात. हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कम्प्युटरमध्ये तशाच पद्धतीने त्यांनी बिल्ड केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कुठल्या पण लँग्वेजचा प्रोग्राम किंवा हे सगळे जे म्हणजे प्रोजेक्ट वगैरे ज्या गोष्टी असतात ह्या रिअल लाईफशीच कम्युनिकेट करून किंवा रिअल लाईफशी कंपॅरिझन करून त्यांनी या गोष्टी किंवा फ्रेमवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्राम, हे सगळं लँग्वेज, हे सगळं त्यांनी रिअल लाईफशी कंपॅरिझन करूनच केलेलं आहे. ओके. तर जसं आपली म्हणजे आपली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा रिअल लाईफ माणसाची जी डे टू डे लाईफ चालू असते, तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिपेंड कशावरती, आता काहीतरी म्हणजे बेसिक गोष्टी किंवा चलन आपण रिअल व्यवहारामध्ये दिलंय की एवढे पैसे दिले किंवा एवढे रुपये दिले तर काहीतरी गोष्ट मिळणार. ओके. आणि त्याच्यासाठी मग सगळे लोक काम करत असतात की पैसे वगैरे देवाणघेवाण चालू असते प्रत्येकाची, बरोबर. तर तसंच मग लँग्वेज मध्ये त्यांनी कुठला कन्सेप्ट दिलाय, डेटा टाईप. आणि काहीतरी करायचंय म्हणजे काहीतरी काम करायचंय, मग त्याच्यावरून आपण ठरवायचंय की आपल्याला छोटा डेटा टाईप यूज करायचा आहे की मोठा डेटा टाईप यूज करायचा आहे आपल्या यूज केसनुसार, बरोबर. तर जसं आपण डे टू डे लाईफ मध्ये पण ठरवतो, एखादं काम आपल्याला असाइन झालं तर आपण ठरवतो की आपल्याला किती लोक लागतील, कुठल्या टाईपचे लोक लागतील, बरोबर. की सगळे 4 लोकांचा ग्रुप लागणार आहे की 20 लोकांचा ग्रुप लागणार आहे, किंवा त्यांची मग एक्सपर्टाईज लेवल वगैरे कशी असेल, तर तसे आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स चेक करतो आणि तशा लोकांना मग काम देतो. ओके. काम दिल्यानंतर मग ते पण इंटरनली काहीतरी फंक्शनॅलिटी करतात आणि फंक्शन केल्यानंतर ते काय करतात, आपल्याला आउटपुट देतात की हे काम आपलं झालंय. मग काम झाल्यानंतर आपण ठरवतो, आपण चेक पण करतो की बरोबर झालंय की चुकीचं झालं. आणि बरोबर झालेलं असेल तर मग आपण सांगतो येस डन, सक्सेसफुली तुम्ही ते काम केलंय. जर नाही झालंय तर आपण सांगतो एरर, किंवा आपण सांगतो की ऍबनॉर्मल टर्मिनेशन झालंय, तुमचा प्रोग्राम किंवा तुमचं फंक्शन जे तुम्हाला जे मी काम सांगितलं होतं तर ते झालेलं नाही.
असं आपण म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण या सगळ्या गोष्टी करत असतो. आता त्याच गोष्टी तुम्ही प्रोग्राम मध्ये मॅप करू शकता किंवा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मॅप करू शकता. एक दोन एक्झाम्पल मी हे पण सांगितले की आपण काय करतोय, रोज सकाळी बूट होत असतो. म्हणजेच आपण सकाळी उठल्यानंतर आपण बूट होतो, त्याच्यानंतर आपण काहीतरी म्हणजे ज्यावेळेस एकदम सकाळी उठतो तर थोड्या गोष्टी आपण आठवायला लागतो की आपण कोण आहे किंवा आपण काल काय केलं होतं, आज आपल्याला काय करायचं, हे आपण मेमरीमध्ये चेक करत असतो. आपल्याला पण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेमरी असते. सेम गोष्ट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पण असते, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म मेमरी. ओके, ज्यालाच आपण रॅम, रॉम, हार्ड डिस्क वगैरे हे नावं दिलेले आहेत. जसा आपण सकाळी बूट झालोय तसाच ऑपरेटिंग सिस्टीम पण बूट होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण स्टार्ट म्हणतो ना ऑपरेटिंग सिस्टीमला किंवा लॅपटॉपला, तर त्यावेळेस पण त्याच गोष्टी होतात. तो हळूहळू त्याचे प्रोग्राम्स रन करायला लागतो. आपलं पण तसंच होतंय, जसं आपण सकाळी उठतोय तसं आपले इंटरनल प्रोग्राम्स आपण हळूहळू रन करायला लागतो. बरोबर. त्याच्यानंतर रन केल्यानंतर मग आपण ठरवतो की आता कुठल्या फंक्शनला कॉल द्यायचा आहे. बरोबर. आपली म्हणजे डे टू डे लाईफची हे ठरलेली असती प्रोसेस, की कुठल्या गोष्टी करा, आणि त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याच वेळा मल्टीटास्किंग करत असतो. एकाच वेळेस 2-2 कामं करत असतो. बरोबर. म्हणजेच काय की आता करंट वे मध्ये पण काही जण सेशन बघताय आणि दुसरं पण काहीतरी चॅटिंग वगैरे सुद्धा करू शकत असतील. मी एक्झाम्पल सांगतोय फक्त. पण म्हणजे त्यालाच काय म्हणतोय आपण, मल्टीटास्किंग. आपलं पण म्हणजे एकाच वेळेस आपण जरी म्हणतोय की आपण सेशन मध्ये आहेत, पण तरी पण आपल्या भरपूर वेगवेगळ्या गोष्टी पण चालू आहेत. बरोबर. त्यालाच काय म्हणतोय, मल्टीटास्किंग. आणि हेच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पण. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सुद्धा एकाच वेळेस मल्टिपल कामं चालू असतात. मल्टिपल प्रोग्राम्स रन असतात. मल्टिपल प्रोग्राम्स म्हणजेच मेमरी मॅनेजमेंटचे प्रोग्राम, टास्क शेड्युलरचे प्रोग्राम, कंटेक्स्ट स्विच आपण ज्याला म्हणतो, एका प्रोसेसवरनं दुसऱ्या प्रोसेसला जायचं, पण भासवायचं की तू एकाच गोष्टीवर काम करतोय. बरोबर, एकाच गोष्टीवर काम करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या रिअल लाईफ एक्झाम्पलशी निगडीत आहेत. आणि तसंच प्रोग्रामिंग पण बनलंय. तसंच प्रोजेक्टचा कुठला पण कन्सेप्ट जो आहे तो त्यांनी रिअल लाईफशीच इंटिग्रेट करून केलेला आहे. त्याच्यानंतर लँग्वेज सुद्धा तशीच बनलेली आहे. ओके, तर मला काय सांगायचं आहे की लँग्वेज शिकताना किंवा लँग्वेज मधला कुठला पण कन्सेप्ट शिकताना आपण रिअल लाईफशी आपण त्याला मॅप करायचंय. तर त्यांनी काय म्हणणार आहे, तुम्हाला ऍक्च्युअल गोष्टी समजणार आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण कन्सेप्ट शिकतो पुस्तकात बघून. बरोबर. प्रत्येक पुस्तकाची डेफिनेशन काहीतरी वेगळी असते. डेटा टाईप तुम्हाला सांगितलं जाईल की डेटा टाईपची काहीतरी डेफिनेशन दिलेली असेल, पण तीच जर तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पलशी मॅप करून जर शिकलात तर तुम्हाला ती लॉंग टर्म लक्षात राहणार. लॉंग टर्म म्हणजे तुम्ही त्याला परत कधीच विसरणार नाहीये. ओके, तर तसं आपल्याला शिकायचंय. तर डेटा टाईप जे आहे याच्यामध्ये मी जसं सांगितलंय की आपण डे टू डे लाईफ मध्ये चलन ठेवलंय की ₹5, ₹10, ₹100, ₹200, ₹1000, ₹2000, बरोबर, किंवा ₹10,000 किंवा 1 लाख. तर असं आपण चलन ठेवलंय. तसंच डेटा टाईप आहे. प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे छोटा डेटा टाईप असेल, त्याच्यामध्ये मग इंट, कॅर, फ्लोट, डबल असे आपण व्हॅल्यूज टाकू शकतो. प्रत्येक डेटा टाईपला स्टोअर करायला एक वेगळी विशिष्ट जागा लागते. कुठं जागा लागते? रॅम मध्ये जागा लागते. बरोबर. तर याच्यामध्ये पण स्टॅक आणि हिप या दोन गोष्टी रॅम मध्ये होत असतात. हे समजण्याच्या आधी परत मी थोडंसं फंडामेंटल कडे येतो की लॅपटॉप वगैरे हे तुम्हाला आता आय होप थोडंफार समजलं असेल की रॅम, रॉम, हार्ड डिस्क वगैरे कसं व्हिज्युअलाइज आपण करतोय आणि रिअल लाईफशी कशा गोष्टी मॅप असतात. त्याच्यानंतर कुठला पण प्रोग्राम करतो आपण त्याला काय म्हणतोय, त्या प्रोग्रामची एक विशिष्ट टूल चेन असते. कुठला पण आपण प्रोग्राम करतो तर त्या प्रोग्रामची एक विशिष्ट टूल चेन असते. म्हणजेच तो प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार आहे आणि त्या प्रोग्रामचं काय आउटपुट येणार आहे, त्या प्रोग्रामला काय काय गोष्टी लागणार आहेत, ह्या सगळ्या आपण त्या टूल चेन मध्ये फिट केलेल्या असतात. म्हणजेच सी लँग्वेज जर तुम्हाला सेटअप करायचं आहे तर तुम्हाला त्या टूल चेन मध्ये असणारे सॉफ्टवेअर्स आधी इन्स्टॉल करायला लागतात. जर तुम्ही जावाचा प्रोग्राम करणार आहेत तर जावाच्या टूल चेन साठी असणारे सॉफ्टवेअर्स आपल्याला इन्स्टॉल करायला लागतात. कुठे इन्स्टॉल करायला लागतात? तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर. आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या फाईल्स कुठं स्टोअर होणार आहेत? तुमच्या हार्ड डिस्कवर स्टोअर होतील, पण तो पण एक इंटरनल प्रोग्राम आहे. जसं तुम्ही त्याला इन्व्होक करणार, इन्व्होक केल्यावर प्रोग्राम रन होईल आणि प्रोग्राम ऑलवेज रन ऑन रॅम. हा सुद्धा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन. बऱ्याचदा तुम्हाला
इंटरव्ह्यूला सुद्धा असं मुद्दामून विचारलं जातं की कोडिंग वगैरे सगळं ठीक आहे, पण ऍक्च्युअल तुम्ही खरंच प्रोग्रामर आहात का, किंवा तुम्हाला इंटरनल किती गोष्टी माहित आहेत, हे चेक करताना असे क्वेश्चन्स पडतात की तुमचा प्रोग्राम रन कुठं होतो. तर इथं तुमचा आन्सर काय असणार आहे की प्रोग्राम स्टोअर ऑन हार्ड डिस्क बट इट ऑलवेज रन ऑन रॅम. आणि तो रन कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही त्याला इन्वोक करता तेव्हा. जोपर्यंत त्याला तुम्ही टच करत नाही. आता इथं माझ्या भरपूर फाईल स्टोअर आहेत सी प्लस प्लसच्या किंवा सीच्या प्रोग्रामच्या, बरोबर. पण हे काय आहे, फक्त स्टोअर आहे. जोपर्यंत मी त्याला रन करत नाही तोपर्यंत तो रॅमवर येईल का, नाही. तर व्हिज्युअलायझेशन असंच करायचंय. कुठल्या पण मूवीला तुम्ही पेन ड्राईव्ह मधून घेताय आणि स्टोअर करताय, पण स्टोअर केला तो फोल्डर मध्ये दिसतोय, पण कुठे येतो आता, हार्ड डिस्क वर आहे. जोपर्यंत त्याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही ओपन विथ रन अँड व्हीएलसी असं म्हणत नाही तोपर्यंत, किंवा स्क्रीन तुम्हाला दिसत नाही त्या मूवीची, तोपर्यंत काय आहे, तो हार्ड डिस्क वरच आहे. एकदा तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक केलं तर तुम्ही त्या प्रोग्रामला काय करताय, इन्वोक करताय. त्याचं मिनिंग काय असतं, तुम्ही त्याला इन्वोक करताय, आणि इन्वोक झाल्यानंतर मग त्या प्रोग्रामची काय होते, प्रोसेस बनते, प्रोसेस. ओके, प्रोग्राम विल बिकम प्रोसेस. आणि मग प्रोसेस बनल्यानंतर तो प्रोसेस कधी बनते की ज्यावेळेस त्या प्रोग्रामला तुम्ही रन करताय, म्हणजेच एक्झिक्यूट करताय. म्हणजेच त्याच्यामध्ये मग रॅम मध्ये त्या प्रोसेसला जागा भेटते आणि ती प्रोसेस मग चालू होते. जशी प्रोसेस चालू होते तेव्हा मग प्रोसेसची लाईफ सायकल असते की प्रोसेस स्टार्ट होते, प्रोसेस वेट करू शकते, प्रोसेस स्टॉप करू शकते, प्रोसेस नंतर एंड पण होऊ शकते, प्रोसेस डेड पण होऊ शकते. ओके, तर या बेसिक गोष्टी आहेत. मी तुम्हाला जास्त डिफिकल्टी लेवल मध्ये लगेच घेऊन जाणार नाही, पण एक व्हिज्युअलायझेशन सेट करा की ह्या गोष्टी कशा असतात. म्हणजे तुम्ही हॅलो वर्ल्डचा जरी प्रोग्राम करत असतात 5 लाईनचा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम असतो की हॅलो वर्ल्डच्या प्रोग्राम मध्ये आपण काय करतो, ओके, हॅलो वर्ल्डच्या प्रोग्राम मध्ये आपण काय करतो, सिंपल गोष्ट करतो, खूप सिंपल. हॅश इन्क्लूड stdio.h ही हिडर फाईल असते. त्याच्यानंतर आपण काय करतो, इंट मेन नंतर आपण सांगतो की या फंक्शनला काय रिटर्न करायचंय, 0. 0 म्हणजे सक्सेसफुल रिटर्न. आणि मला प्रिंट करायचंय तर मला याचे प्रोटोटाइप दिलेले आहेत, प्रिंट एफ. आणि याचा स्पेसिफिक सिंटॅक्स असतो प्रत्येक लँग्वेजचा, त्या इन्व्हेंटरने ठरवून दिलेला सिंटॅक्स. मी सांगतो हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, this is my first code in C. ओके, तर हा जो कोड आहे हा 5 लाईनचा जरी असला तरी हा इंटरनल कसं काम करतोय रे. आता मला एक सांगा की प्रोग्राम हे आपल्यासाठी, प्रोग्राम हे कुणासाठी, आपल्यासाठी, आपल्याला कुठलं तरी काम करून घ्यायचंय. कुणाकडून करून घ्यायचंय, ऑपरेटिंग सिस्टीम कडून किंवा त्या लँग्वेज कडनं आपल्याला कुठलं तरी काम करून घ्यायचं. तर आपण काय करणार, प्रोग्राम टाईप केला, पण ऑपरेटिंग सिस्टीमला ही लँग्वेज समजते का, ऑपरेटिंग सिस्टीमला ही झाली मशीन, ऑपरेटिंग सिस्टीमला ही झाली ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मध्ये असणारी लँग्वेज. ह्युमन अंडरस्टँडेबल आपल्याला समजतंय की इथं मी हिडर फाईल वगैरे घेतल्यात, इंट मेन म्हणजे जे त्याचं एंट्री पॉइंट फंक्शन असतं ते आपण इथं लिहिलंय, प्रिंट एफ लिहिलंय आणि रिटर्न 0 लिहिलंय. हे आपल्याला समजते की सी लँग्वेजचा हॅलो वर्ल्ड राहायचा प्रोग्राम, बरोबर. पण ऑपरेटिंग सिस्टीमला काय समजतं, ऑलवेज 0 आणि 1. याला आपण काय म्हणतो, मशीन लेवल लँग्वेज. ऑपरेटिंग सिस्टीमला काय समजणार आहे, ही लँग्वेज समजणार आहे, 0 1 0 1 0 1. ऑपरेटिंग सिस्टीमला ही लँग्वेज समजते, त्याला आपण म्हणतो मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज. 0 आणि 1 एवढंच त्याला समजतं, बाकीचं त्याला काय समजत नाही. मग हे आपल्याला कन्वर्ट करायला लागतं, हे आपल्याला कन्वर्ट करायला लागतं. आणि हे कन्वर्ट करायचं काम कोण करतं, तर कंपायलर. हे आपल्याला कन्वर्ट करायचं काम कंपायलर करतं. आता तुम्ही नॉर्मल एक्झाम्पल पण रिअल लाईफ एक्झाम्पल याच्याशी मॅप करा की आपलं काम करून घ्यायचंय आणि दुसऱ्याला आपली लँग्वेज जर समजत नाही तर आपण काय करतो, मध्ये एक दुभाषिकाला ठेवतो की ज्याला दोघांच्या पण लँग्वेजेस समजतात आणि तो आपल्याला कन्व्हर्जन करून देऊ शकतो.
आपलं लँग्वेजचं त्याच्या लँग्वेजमध्ये, त्याच्या लँग्वेजमध्ये तो त्याला समजावून सांगतो, तो काय बोललाय तो परत अंडरस्टँड करतो आणि आपल्याला परत सांगतो की आपल्या लँग्वेजमध्ये. समजलंय? म्हणजे मी सपोज ऍज अ मराठी पर्सन आपण जर्मनीमध्ये गेलो, मला जर्मनी लँग्वेज येत नाहीये, मला फक्त मराठीच येते, तर मी काय करणार, एक दुभाषिकाला ठेवणार, म्हणजे जो एक मध्ये एजंट असेल ज्याला दोघांचे पण लँग्वेज समजताय, तर मी त्याला सांगणार मराठीमधून, तो त्याला मराठीमध्ये अंडरस्टँड करणार आणि जर्मनीमध्ये कन्व्हर्जन करणार. त्याला दोन्ही लँग्वेज येतात, तर तो जर्मन लँग्वेजमध्ये त्या दुसऱ्या माणसाला सांगणार की मी काय बोललोय, आणि त्याच्यानंतर ते अंडरस्टँड करून त्याचा जो रिप्लाय आहे तो परत अंडरस्टँड करणार आणि मराठीमध्ये मला सांगणार. इथं काय केलं, त्यांनी कन्व्हर्जन करायचं काम केलं. का? तर त्या पर्सनला ती गोष्ट समजत नव्हती म्हणून. तर याला आपण काय म्हणतोय, कंपाईल करणं. कंपाईल करणं म्हणजेच एका लँग्वेजचा प्रोग्राम दुसऱ्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण म्हणतो कंपायलर. तर कंपायलरच्या आधी इथं एडिटर येतो. एडिटर म्हणजे आपण ज्याच्यामध्ये प्रोग्राम टाईप करतो त्याला, आणि विज्युअल स्टुडिओ हा एक काय एडिटर आहे किंवा टूल आहे. एडिटर, त्याच्यानंतर एक प्री प्रोसेसर म्हणून पण येतो. प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर म्हणजे हे हॅश इन्क्लूड वगैरे आपण जे करतो ना, तर याचा पण कोड त्यांनी इनबिल्ट करून ठेवलेला आहे की studio.h ही हेडर, याच्यामध्ये त्यांनी तो त्याचा कोड बिल्ट इन करून ठेवलेला आहे. तर हा कोड, याचा पण कोड बेस ऍड होतो ज्यावेळेस तुमची फाईल कन्वर्ट होते ना, तर याचा पण तो कोड ऍड करतो हेडर फाईल्स. आणि त्याच्यानंतर प्रिंट एफ हे प्रीडिफाईन फंक्शन आहे, पण याचा पण त्यांनी कोड बेस लिहिलेला असतो. म्हणजे हे आपल्याला त्यांनी फक्त यूज करायला दिलंय की तुम्ही याचा, हे डायरेक्ट प्रीडिफाईन फंक्शन तुम्ही यूज करा, पण याचा इंटरनल कोड आहे तो कुठे libc.h या फाईलमध्ये असतो, आणि ती फाईल प्री प्रोसेसर थ्रू तो ऍड करत चालतो. ओके, प्री प्रोसेसर आला, कंपायलर आला. आता सी लँग्वेजचा जो प्रोग्राम आहे तो डायरेक्ट मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होत नाही, तर कंपायलर काय करतोय, तुमचा जो प्री प्रोसेसर कडून जे आउटपुट आलेलं आहे ते आधी असेंब्ली लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. हे तुम्हाला बुक मध्ये सापडणार नाही. बुक मध्ये डायरेक्ट असं सापडतं की कंपायलर मग तुमचा प्रोग्राम जो आहे ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅट मधला घेतो, जो प्री प्रोसेसर कडून आलाय तो, आणि डायरेक्ट मशीन लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करून देतो. पण तसं होत नाही, मध्ये एक असेंब्लर पण येतो. असेंब्लर हा .obj फॉर्मॅट मध्ये तुमचं आउटपुट बनवतो. म्हणजे कंपायलर कडून फाईल आली तर असेंब्लर कडे जाती, असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम नंतर असेंब्लर काय करतं, बायनरी लँग्वेज मध्ये कन्व्हर्जन करून देतं. आता असेंब्लरचा आउटपुट काय आहे, असेंब्लरचा आउटपुट आहे .obj. बायनरी लँग्वेज मध्ये याचं आउटपुट तुम्हाला आलंय. आणि हे जे आउटपुट आलंय, आता अजून पण तुमचा प्रोग्राम रन झालाय का नाही, अजून पण प्रोग्राम कुठे, हार्ड डिस्क वरच आहे. ही जी .obj फाईल तयार झाली ही पण हार्ड डिस्क वरच आहे. प्रोग्राम रन करण्यासाठी अजून काही गोष्टी ऍड करायला लागतात, त्याचं काम कोण करतं, लिंकर. लिंकर हा काय, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम समजून घेतो की तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज आहे की लिनक्स आहे, आणि त्याच्यावरून तो फाईल बनवतो. जर विंडोज असेल तर तो सांगतो exe फाईल बनव, जर लिनक्स असेल तर तो सांगतो .out फाईल बनव. कळालंय? लिंकरचं काम आहे की एक्झिक्युटेबल फाईल कुठली बनवायची प्रोग्रामसाठी, एक्झिक्युटेबल फाईल कुठली बनवायची हे काम कोणाचं आहे, लिंकर्स. ओके, जर लिनक्स असेल तर .out फाईल बनवणार आहे तो, आणि जर विंडोज असेल तर तो .exe फाईल बनवणार आहे. आता अजून पण तुमचा प्रोग्राम कुठे आहे रे, हार्ड डिस्क वरच आहे. अजून पण प्रोग्राम कुठे आहे, हार्ड डिस्क वर. आणि हार्ड डिस्कचा प्रोग्राम रॅम मध्ये येण्यासाठी आपल्याला त्या प्रोग्रामला रन करायला लागत. मी पहिल्यांदाच सांगितलं की प्रोग्राम रन कुठं होतोय, तर रॅमवर. आणि कधी रन होतोय, तर आपण त्याला एक्झिक्युटेबल करतोय तेव्हा. तर हा exe ज्यावेळेस मी रन करल त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम मधला कुठला प्रोग्राम रन होतो, तर लोडर नावाचा. आणि लोडर काय करतो की तुमचा प्रोग्राम हार्ड डिस्क मधून उचलतो .exe चा, आणि तो आणतो कुठं, रॅम मध्ये. ओके, तर रॅम मध्ये हा तुमचा प्रोग्राम आणणार आहे. तर इथं मग तुमचा प्रोग्राम रन होताना भरपूर सगळ्या गोष्टी यूज होतात की स्टॅक, हीप, त्याच्यानंतर जे सीपीयू, रेजिस्टर्स, ह्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या इथं इन्व्होक होतात, आणि तुमचा मग प्रोग्राम तो काय करतो, आउटपुट देतो.
तर हॅलो वर्ल्ड जरी एक 4-5 लाईनचा प्रोग्राम असेल तरी पण इंटरनल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. तर हॅलो वर्ल्ड आय होप तुम्हाला क्लिअर असेल की हॅलो वर्ल्ड कसा करायचा आहे. हे मला महत्वाचं सांगायचं होतं की प्रत्येक लँग्वेजची काय असते, टूल चेन असते आणि टूल चेन मध्ये हे सगळे सॉफ्टवेअर त्याचे येतात. ओके. एडिटर, प्रोसेसर, कंपायलर, असेंबलर, लिंकर, लोडर. प्रत्येक लँग्वेजचा हाच फॉर्मॅट असतो. प्रत्येक लँग्वेजचा हा फॉर्मॅट असतो. ओके. तर हे झालं त्याची टूल चेन. तर आपल्याला ही प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे डायरेक्ट प्रोग्रामिंग करायचं स्टार्ट व्हायचं नाही. ह्या ज्या बॅक एंडच्या ज्या गोष्टी आहेत की हे याचा म्हणजे इनोव्हेशनच का झालं, हे इथपासून सुरुवात पाहिजे. सी लँग्वेज आलीच का, प्रत्येक गोष्टीला का असतो बरोबर. सी लँग्वेज का आली तर बी आणि बीसीपीएल या त्या आधीच्या ज्या लँग्वेज होत्या या टाईपलेस लँग्वेज होत्या. टाईपलेस लँग्वेज मी तर लिहितो वाटलं तर. तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता की या लँग्वेज कुठल्या होत्या, टाईपलेस. आणि सी ही पहिली टाईप लँग्वेज आहे. म्हणजे डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट पहिल्यांदा कशात आलाय, सी लँग्वेज. सी लँग्वेजला मदर ऑफ ऑल लँग्वेज म्हटलं जातं. हु हॅज इन्व्हेंटेड सी, डेनिस रिच. ओके. आणि 1970 मध्ये युनिक्स जरी आलेला असेल तर आधी ते दुसऱ्या लँग्वेज मध्ये आलं होतं, बी किंवा बीसीपीएल मध्ये. तेही नंतर त्यांनी ज्यावेळेस आली सी लँग्वेज आली 1972 ला, त्याच्यानंतर त्यांनी युनिक्स परत कन्वर्ट केली 1972 नंतर. ओके. युनिक्सचा जन्म जरी सी लँग्वेज यायच्या आधी झालाय तरी पण युनिक्स ही नंतर कन्वर्ट केली गेली आणि आत्ताची युनिक्स ही सी लँग्वेज मध्येच आहे. तो जो सी लँग्वेजचा कोड बेस होता 10,000+ लँग्वेजचा, तो त्यांनी ओपन सोर्स केला. युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसं सी लँग्वेजला मदर ऑफ ऑल लँग्वेज म्हटलं जातं, तसंच मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीमला मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीम हे युनिक्सला म्हटलं जातं. आणि हा ओपन सोर्स कोड केला म्हणजे फ्री केला. युनिक्स हे कोणी काढलंय तर डेनिस रिची, ब्रायन कर्निंगहम अँड केन थॉम्सन. हे 3 सायंटिस्ट जे ॲट टी बेल लायब्रेटरी मधले होते, त्यांनी हे शोधून काढले. याचं इनोव्हेशन केलं, याचं कोड ओपन सोर्स केला. त्याच्यानंतर जो चेंज झाला त्याच्यानंतर ह्या खूप इनोव्हेशन्स वगैरे आले की लिनक्सचे मल्टिपल डिस्ट्रो झाले, लायनस टोरवॅलनी त्याचं स्वतःचं वर्जन आणलं, विंडोज आलं, मॅक आलं. ओके. तर म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्यानंतर चेंज झाल्या. पण सगळी सुरुवात कुठून झाली तर सी लँग्वेज मधून. आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रोग्राम आज पण म्हणजे हे जो बाहेरचा लेअर म्हणजे युनिक्स वगैरे तुम्हाला दिसत असेल किंवा मी आता उबंटू यूज करतोय, उबंटू मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असतील बरोबर. पण इंटरनली काय सगळं युनिक्स आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय, फक्त बाहेरच्या काही गोष्टी चेंज केला, UI वगैरे दिलाय. पण कंपायलर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम जी त्यांनी सुरुवातीला बनवली होती, मेमरी मॅनेजमेंटचे प्रोग्राम किंवा जे तुमचं हार्ड डिस्क किंवा बुटिंगचे जे प्रोग्राम होते, ऑपरेटिंग सिस्टीमचा जो कोर पार्ट तो अजून पण कसला आहे, युनिक्सचा आहे. ओके. म्हणजे जे एक ठराविक पार्ट युनिक्सचा घेतलाय आणि त्याच्यानंतर बाहेरच्या फक्त काही गोष्टी त्यांनी नवीन दिल्या. तर मेन पार्ट इंटरनल कसला युनिक्सचाच आहे अजून पण, लिनक्स जरी असेल तरी. तर डेटा टाईप समजलंय की डेटा टाईप का, तर प्रोग्रामिंगच्या भाषेमधलं की कुठलं पण काम आपल्याला दिलंय किंवा कुठला पण प्रोग्राम दिला तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागतो, डेटा टाईप सिलेक्ट करायला लागतो. जर मी सांगितले ऍडिशन ऑफ 2 नंबर तर मला दोन डेटा टाईप त्याच्यामध्ये घ्यायला लागणार आहे आणि स्टोर करायला आणखी एक डेटा टाईप, म्हणजे 3 डेटा टाईप मला घ्यायला लागतील. तर कुठला डेटा टाईप आहे आपल्याला त्याच्यावर नाही आपल्याला ठरवायचं असतं. प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे बेसिक डेटा टाईप्स की छोटे युनिट्स वाले डेटा टाईप. इंट, कॅर, फ्लोट, डबल. इंट मध्ये इंटिजर व्हॅल्यू ठेवू शकतो, कॅर मध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू ठेवू शकतो, फ्लोट मध्ये फ्लोटिंग नंबर्स वाली व्हॅल्यू ठेवू शकतो आणि त्याच्यात पण जास्त प्रिसिजन वाली व्हॅल्यू आली तर आपण डबल मध्ये ठेवतो. तर प्रत्येकाची साईज असते बरोबर. इंटला 4 बाईट्स लागतात, कॅरला 1 बाईट लागतो, फ्लोटला 4 बाईट्स लागतात, डबलला 8 बाईट लागतात बरोबर. तर याची प्रत्येकाची साईज असते आणि साईज ऑफ ऑपरेटरने आपण हे चेक पण करू शकतो. तर आय होप साईज ऑफ तुमचं झालं असेल ऑपरेटर मध्ये. डिराईव्ह डेटा टाईप म्हणजे कुठले की याच्यामध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकत होतो बरोबर, एकच व्हॅल्यू.
जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूजवर काम करायचं ऍट अ टाइम, खूप सगळ्या व्हॅल्यूज, तर डिराइव्ह प्रिमिटिव्ह डेटा टाईपलाच यूज करून त्याचं नेक्स्ट व्हर्जन आलंय डिराइव्ह डेटा टाईप, ज्याच्यात ऍरे, पॉइंटर आणि फंक्शन हे डिराइव्ह डेटा टाईप आले. आता ऍरे मध्ये आपण सिमिलर डेटा टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यूज ठेवू शकतो, म्हणजे इंटिजरचा ऍरे असू शकतो, कॅरेक्टरचा ऍरे असू शकतो, फ्लोटचा ऍरे असू शकतो, डबलचा ऍरे असू शकतो. ही याच्यामध्ये पण मग एक महत्वाचा पॉइंट येतो की डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, द वे ऑफ अरेंजिंग अ डेटा इन अ पर्टिक्युलर मॅनर. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप मध्ये एकच व्हॅल्यू होते आतापर्यंत. डिराइव्ह डेटा टाईप मध्ये काय आलं, मल्टिपल व्हॅल्यूज आल्या, म्हणजे खूप मोठ्या डेटा सेटवर तुम्हाला काम करायचंय, तर तुम्हाला तिथं डेटा टाईप कुठला घ्यायला लागणार आहे, डिराइव्ह डेटा टाईप घ्यायला लागणार. त्याच्यानंतर अजून एक डेटा टाईप आला, जो प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि डिराइव्ह डेटा टाईप मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नव्हतो आपण. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी अजून नवीन कन्सेप्ट आलं की दोघांचं पण कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो का, तर येस. तर त्याला नाव दिलं गेलं युजर डिफाईन डेटा टाईप, आणि त्याच्यामध्ये कुठले आले की स्ट्रक्ट, युनियन आणि इनम. तर स्ट्रक्ट युनियन मध्ये आपण प्रिमिटिव्ह आणि डिराइव्ह याचं दोघांचं पण कॉम्बिनेशन घेऊ शकतो, म्हणजेच एक इंटिजर आणि दुसरा ऍरे असं पण त्याच्यामध्ये असू शकतं. तर याचं प्रत्येकाचं वेगवेगळं मिनिंग आहे, पण एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की प्रिमिटिव्ह डेटा टाईप मधले जे प्रॉब्लेम होते, प्रिमिटिव्ह आणि डिराइव्ह डेटा टाईप, जे आपल्याला एकच गोष्टी तिकडे यूज करता येत होत्या, ती इथं कॉम्बिनेशन मध्ये आपण करू शकतो. म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी युजरनेच त्याला युजर डिफाईन डेटा टाईप नावच आहे, म्हणजे की त्याने स्वतःचाच डेटा टाईप बनवलाय जो कस्टमाइज असेल, ज्याच्यात दोघांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याला काय नाव दिलंय, स्ट्रक्ट, युनियन आणि इनम. आणि त्या पूर्ण कन्सेप्टला काय म्हटलं जातं, युजर डिफाईन डेटा टाईप. तर देर आर 3 टाइप्स ऑफ डेटा टाईप, प्रिमिटिव्ह डेटा टाईप, डिराइव्ह डेटा टाईप, युजर डिफाईन डेटा टाईप. क्लिअर आहे? त्याच्यानंतर बेसिक सी प्रोग्राम, तर याच्यामध्ये मी तुम्हाला ती लास्ट असाइनमेंट दिली होती. त्याच्यानंतर तुमचं एक सेशन याचं पण झालंय की गिटहब वर हाऊ टू मेंटेन आवर प्रोग्राम्स ऑन गिटहब. ओके, ही बॅच संपताना मला प्रत्येकाचे 1000 प्रोग्राम बघायचे. 1000 प्रोग्राम तुमचे झाले पाहिजे. तुमचं परफेक्शन ह्या लेवलला पाहिजे की तुमचा पर्टिक्युलर प्रोग्रामिंग कुठला पण तुम्हाला सांगितला तर तुम्हाला त्याचं लगेच आन्सर देता आलं पाहिजे. तुम्ही लगेच म्हटलं पाहिजे मी शेअर करतो सर स्क्रीन आणि मी आता लगेच प्रोग्राम चालू करतो. तर या लेवलला तुमचं परफेक्शन असलं पाहिजे. ओके, तर आता सुरुवातीला आहेत आपण, पण सुरुवातीला जरी छोटेसे प्रोग्राम असतील तरी याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जनरली मी तसं बघतो की सुरुवातीला सोपं सोपं वाटतंय म्हणून लोक किंवा स्टुडंट्स भारी प्रोग्राम करतात, पण ज्यावेळेस ऍक्च्युअल लॉजिक बिल्डिंग, डेटा स्ट्रक्चर, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ असं चालू होतं, त्यावेळेस मग प्रोग्रामिंग जर अवघड वाटायला लागलं तर आपण प्रोग्राम करत नाही आणि तिथंच आपण चुकतो. प्रोग्राम ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जर त्याली जितकं तुमची म्हणजे प्रॅक्टिस जास्त असणार आहे, जितकी प्रॅक्टिस जास्त तेवढं तुम्ही परफेक्ट बनत चालणार. आणि माझं महत्वाचं एक वाक्य लक्षात ठेवा की जर आपण प्रोग्रामर आपल्याला बनायचंय आणि प्रोग्रामिंग आपल्याला येत असेल, जेवढं चांगलं प्रोग्रामिंग तेवढं जास्त पॅकेज. पॅकेज म्हणताय, तर जेवढं जास्त प्रोग्रामिंग तेवढं जास्त पॅकेज. तर आपण ठरवायचंय की आपल्याला प्रोग्रामरच का व्हायचंय आणि कुठल्या लेवलचं प्रोग्रामर व्हायचं, की डिफिकल्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर तुम्ही मला म्हणजे जे असाइनमेंट दिल्यात तर त्या असाइनमेंट चांगल्या पद्धतीने करा. तुम्हाला पूर्ण त्याच्यामधलं गायडन्स केलं जाईल की जर तुम्ही चुकताय कुठं किंवा कुठं ऑप्टिमाइज कोड लिहिलेला नाही तर तिथे तुम्हाला सांगितलं जाईल की हे असं नव्हतं लिहायला पाहिजे, ते तसं लिहायला पाहिजे होतं, किंवा इथं तुम्ही कमेंट मिस केल्यात, इथं डिबगिंग डिटेल्स वगैरे मिस केल्यात, इथं हा डेटा टाईप यूज करायला नव्हता पाहिजे. ओके, आता तर म्हणजे बेसिक गोष्टी आहेत अजून तर आपल्या की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स, डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स, ओके, किंवा मॉड ऑपरेटर, प्राईम नंबर कसा ओळखायचा, ओके, फिबोनाची सिरीज हे कसं ओळखायचं, हे बेसिक प्रोग्राम आहे, इथून चालू करा. किंवा एक तुम्हाला असाइनमेंट वगैरेची पण URL मी देईल. तर आय आय होप लास्ट टाइम मी ते शेअर केलं होतं. तरी पण एक दाखवतो तुम्हाला काही गोष्टी, भरपूर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला तुम्हाला भरपूर सारे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. तर ते पण तुम्ही बघायचंय.
ओके. तर इथं हा जो प्रोग्राम आहे तर इथं बघा नाही का की एक पर्टिक्युलर रेंज वगैरे आपण ऍक्सेस करतो, त्याच्यानंतर त्याची सम करतो, बरोबर. त्याच्यानंतर मॅक्झिमम ऑफ 2 नंबर्स, की 2 नंबर मधनं मॅक्झिमम नंबर कसा काढायचा. प्रोग्राम लिहिताना सुद्धा या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण फंक्शन कसं लिहितोय किंवा हॅश इन्क्लूड कसं लिहितोय. याच्यातल्या काही गोष्टी तुमच्या झाल्या नाहीत, पण आतापासून असं मेंटेन करणं चालू करा. हा प्रोग्राम तुमचा झालाय की एक पर्टिक्युलर प्रोग्राम घ्यायचा हॅलो वर्डचा, फक्त प्रिंट करायचे. त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम की मल्टिपल सेंटेन्सेस लिहायचे. त्याच्यानंतर ऍक्सेप्ट इनपुट फ्रॉम युजर म्हणजे प्रिंट ॲप आणि स्कॅन ॲप. त्याच्यानंतर 2 नंबरची ऍडिशन. ओके. तर याचं इनपुट कसं असलं पाहिजे, आउटपुट कसं असलं पाहिजे. पाचवा प्रोग्राम काय की मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर्स. 3 नंबर दिलेत तर त्याची मल्टिप्लिकेशन किती होईल हे प्रिंट करा. त्याच्यानंतरचा प्रोग्राम आहे की मॅक्झिमम नंबर कुठला आहे. तर अशा भरपूर सगळ्या असाइनमेंट याच्यामध्ये आहेत. मॅक्झिमम झालं की इवन नंबर, मिनिमम नंबर, इवन नंबर किंवा ऑड नंबर्स. ओके. तर हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला इनपुट आउटपुट बघायला भेटल. तर असे तुम्ही कितीतरी प्रोग्राम करू शकतात, पण कधी करू शकता ज्यावेळेस तुमचं बेसिक्स क्लिअर असेल तेव्हा. प्रोग्राम करणे हे डिफिकल्ट आहे का, तर नाही, अजिबात डिफिकल्ट नाही. पण इझी कधी आहे, जर तुमच्याकडं त्याच्यात तुम्ही जेवढं डीप मध्ये जाऊन त्याला शिकणार. ह्या जे कन्सेप्ट आहेत, आपण बऱ्याचदा म्हणतो आपण कन्सेप्ट शिकतोय, कन्सेप्ट आपल्याला सोपं वाटतंय पण प्रोग्राम आपल्याला अवघड वाटतंय. का का तसं होतं, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही म्हणून. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे, ज्यावेळेस तुमच्याकडं नवीन स्टँडर्ड टूल्स टेक्नॉलॉजी सगळं अवेलेबल असेल आणि आपण तसा विचार करायला लागणार आहे की प्रोग्राम मस्ट आहे, प्रोग्रामिंग करायचंच आहे, त्यावेळेस तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल. तर परत एकदा हे ह्या डिटेल्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. म्हणजे मी लास्ट टाइम पण तुम्हाला ते शेअर केलं होतं की गुगल ड्राईव्ह वरती या सगळ्या कंटेंट्स अवेलेबल आहे आणि याचा ऍक्सेस तुमच्याकडे असेल. ओके. तर पूर्ण ही पीडीएफ, त्याच्यानंतर याच्या असाइनमेंट जसे जसे तुम्हाला म्हणजे ग्रुपवरती पण विचारलं जाईल की ह्या असाइनमेंट झाल्यात का किंवा केल्यात का, तर ट्राय आउट करा. जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता. पण मेन म्हणजे काय की असाइनमेंट सगळ्यांनी ट्राय करा. आणि सुरुवात आता फक्त 9 सेशन झालेत, बरोबर. तर आपले भरपूर याचे सेशन्स होतील. सी लँग्वेज परफेक्ट म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स आपल्याला जायचं. ओके. तर सेटअप वगैरे ज्याचं झालं नाही, ज्याच्यात प्रॉब्लेम आहे सेटअपला, ते पण हायलाइट करा की अजून सेटअप झाला नाही किंवा समजत नाही अजून प्रोग्राम कसा रन करायचा काय, तर तुम्ही त्या गोष्टी हायलाइट करू शकता राहुल सर किंवा मला पण. तर आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ. तर हे क्लिअर आहे, बेसिक प्रोग्राम मध्ये कुठले प्रोग्राम येतात ते मी तुम्हाला सांगितलंय. तर आता म्हणजे बेसिक प्रोग्राम हेच असंच नाही की फक्त हे 30 प्रोग्राम म्हणजे की ऍक्सेप्ट इनपुट फ्रॉम युजर, प्रिंट इट, ऍडिशन, इवन, ऑड, हे तर आहेच आहे, हे तर बेसिक प्रोग्राम मध्ये येत आहे, बरोबर. पण आता त्याच्या पुढची स्टेप आहे की लूप्स आणि फंक्शन याचा आपल्याला यूज करायचं. तर लूप लूप हे का करतो आपण की एखादी गोष्ट आपल्याला परत करायची, रिपिटेटिव्ह करायची, तर आपण काय करतो, लूप यूज करतो. एखादी गोष्ट आपल्याला परत परत करायची तर आपण काय यूज करतोय, लूप यूज करतो. आणि लूप मध्ये काय आहे, फॉर, व्हाईल आणि डू व्हाईल हे लूप्स अवेलेबल असतात. आता याच्यामध्ये एक नॉर्मल प्रोग्राम स्टेटमेंट घ्या की आपण काय करतोय की हॅलो वर्ड प्रिंट करतो, हॅलो वर्ड प्रिंट करतो, बरोबर. हॅलो वर्ड. तर मला आउटपुट काय पाहिजे, फक्त हॅलो वर्ड, एवढंच एक, असं माझं आउटपुट आहे. हे जर प्रिंट करायचं असेल तर आपण काय करतो रे, प्रिंट एफ ची लाईन लिहितो, बरोबर ना, प्रोग्राम मध्ये प्रिंट एफ. ओके. हॅलो वर्डची अशी लाईन लिहितो. बाकीचा पार्ट मी लिहित नाही हा आता, हॅश इन्क्लूड वगैरे जे तुम्हाला आय होप 9 सेशन मध्ये तुम्ही ते ट्राय केलेलं आहे सगळ्यांनी. किंवा इथं येतो परत ह्या प्रोग्राम मध्ये प्रिंट एफ केलंय मी. ओके. याचा आउटपुट काय येणार आहे, एक लाईन येणार आहे. मला तेच तेच परत करायचंय, तेच तेच परत करायचंय बाय युझिंग लूप. त्यावेळेस मी काय यूज करणार आहे, फॉर लूप. त्यावेळेस मी काय करणार आहे, फॉर लूप. मग फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो, फॉर I = 0
आय लेस दॅन इक्वल टू कंडिशन, म्हणजे तुम्हाला किती वेळा हे हॅलो वर्ल्डचं स्टेटमेंट परत पाहिजे. तर मी काय सांगितलं की मला 5 वेळा पाहिजे, तर मग मी इक्वल टू लिहिलेलं आहे, तर 4 इथं केलंय आणि आय प्लस प्लस. ओके, तर हा मी फॉर लूप टाकलाय बरोबर या स्टेटमेंट्सला. तर याचा आउटपुट कसं येणार आहे, मला हा जर प्रोग्राम मी रन केला तर मला 5 वेळा ही लाईन दिसणार आहे. म्हणजेच मला माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं की मला 5 वेळा सेम गोष्ट परत परत रिपीट करायची होती. सेम गोष्ट मला काय करायची होती, 5 वेळा रिपीट करायची होती. 5. याचा आउटपुट काय असणार आहे, असा असणार. समजलंय? तर कुठली पण गोष्ट रिपीट करायची तर आपण काय करतो, फॉर लूप यूज करतो. फॉर आणि व्हाईल दोन्ही पण गोष्टी यूज करू शकता. आता फॉर लूपचा आणि व्हाईल लूपचा डिफरन्स काय आहे की फॉर लूप मध्ये तुम्हाला स्टार्ट आणि एंड माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे मला स्टार्ट पण माहिती की 0 पासून चालू करायचं आहे आणि थांबायचं आहे कुठे, इक्वल टू 4 झाल्यानंतर. इक्वल टू 4 झाल्यानंतर मला थांबायचं. तर सुरुवात पण माहिती आहे, शेवट पण माहिती आहे, आणि कितीने पुढं पुढं जायचं हे पण माहिती. तर आपण कुठला लूप यूज करणार, फॉर लूप. आता सेम आउटपुट तुम्हाला व्हाईल लूपने पण करता येतं. हाच प्रोग्राम व्हाईल लूपने पण करता येतो. हाच प्रोग्राम व्हाईल लूपने पण करता येतो. हे तुम्ही लिहून घेतलंय का? लिहून घ्या आधी, थोडस आधी लिहून घ्या, आणि क्वेश्चन असेल तर विचारा पण. फॉर लूपला 3 पॅरामीटर असतात. हा बेसिक सिंटॅक्स आहे की फॉर लूपला 3 पॅरामीटर. पहिलं म्हणजे इनिशियलायझेशन, दुसरं म्हणजे कंडिशन, आणि तिसरं म्हणजे इन्क्रिमेंटल ऑपरेटर, की तुम्हाला प्लस प्लसने पुढे जायचं की मायनस मायनसने मागे यायचं. या सगळ्या गोष्टी आपण इथं देऊ शकतो. तर 3 ऑपरेटर याचे असतात, 3 पॅरामीटर्स असतात फॉर लूपला. आता इथं मला 5 वेळा द्यायचं होतं म्हणून मी आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 असं केलेलं आहे. आता 0 पासून सुरुवात झाली म्हणून मग हे कुठं जाणार आहे, 4 पर्यंत. हे क्लिअर आहे सगळ्यांना? क्वेश्चन असतील तर विचारा याच्यामध्ये. क्वेश्चन असतील तर विचारा, आणि विचारलं नाही तर मी असाइनमेंट पण सांगणार आहे, आणि असाइनमेंट तुम्हाला करायची. त्याच्यामुळे क्वेश्चन असतील तर विचारून डाऊट क्लिअर झाले पाहिजे. याचं इव्हॅल्युएशन कसं होईल, सुरुवातीला आधी तो 0 इनिशियलाइज करल आयला. इंट पण द्यायला लागेल तुम्हाला. इंट आय इक्वल टू 0, नंतर सेमिकोलन आय लेस दॅन 4, नंतर आय प्लस प्लस. आधी तो 0 ला इनिशियलाइज करल, चेक करल 0 इज लेस दॅन 4 आहे का, येस. आत येईल, प्रिंट करल, पहिली लाईन प्रिंट झाली. नंतर आय प्लस प्लस करल, म्हणजेच आय ची व्हॅल्यू किती झाली, आधी 0 होती ती झाली 1, बरोबर. परत पुढे जाईल, चेक करल 1 इज लेस दॅन 4, येस आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली, दुसरी लाईन प्रिंट करल. तिसऱ्या वेळेस तो परत आय प्लस प्लस ला जाईल. आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, +1. याचं हे तुमचं ऑपरेटर मध्ये झालंय बरं का, प्लस प्लस. प्लस प्लस आणि मायनस मायनस हे ऑपरेटर मध्ये असतं. ऑपरेटर असे आपला टॉपिक झालेला आहे. ओके, तर असं इव्हॅल्युएशन करत करत ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 4 पेक्षा जास्त जाईल, 4 पेक्षा जास्त जाईल, त्यावेळेस काय होणार, ही कंडिशन फॉल्स होईल आणि तो कुठे येईल, बाहेर येईल या फॉर लूपच्या, आणि रिटर्न 0 म्हणाल, म्हणजे प्रोग्राम टर्मिनेट होईल. म्हणून 5च लाईन इथं आल्या. ह्यात जर मला 10 लाईन करायच्यात तर मी इथं 4च्या जागेवर फक्त 9 करणार, त्याने माझं आउटपुट 10 लाईन येईल. समजलंय का? याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला? आणि हे 2च प्रोग्राम नीट करा. आधी एकच लाईन प्रिंट करायची,
त्याच्यानंतर 5 लाईन प्रिंट करायच्या, त्याच्यानंतर 10 लाईन प्रिंट करायच्या. 3 प्रोग्राम झाले. या 3 प्रोग्राम मध्ये काहीच वेगळं नाहीये. फॉर लूप शिकतोय आपण, फक्त फॉर लूप, सिंगल फॉर लूप. व्हाईल पण मी तुम्हाला आज सांगणार नाही, व्हाईल पण सांगणार नाही, फक्त फॉर लूप. क्वेश्चन असतील तर विचारा अजून पण. समजलंय? फॉर लूप रिपीट करायचे, एखादी गोष्ट परत परत रिपीट करायची. आपण काय यूज करू शकतो? फॉर लूप. आणि फॉर लूपचे 3 पॅरामीटर. पहिलं म्हणजे इनिशियलायझेशन, दुसरं म्हणजे कंडिशन, तिसरं म्हणजे प्रोसेसर. किती याच्यावरती किती प्रोसेसिंग करून आपल्याला इन्क्रीमेंट करायचा आहे, तर तो इन्क्रीमेंटलचा जो पार्ट आहे तो तिसरा पॅरामीटर असणार. आय प्लस प्लस का लिहिलंय तर एक एकने आपल्याला पुढे पुढे जायचं म्हणून. तर पहिला जो पार्ट आहे हा ऑलवेज एकदाच इनिशियलाइज होतो, एकदाच एक्झिक्यूट होतो. फॉर लूपचा जो पहिला पार्ट असतो आय इक्वल टू 0, हे एकदाच इनिशियलाइज होतो. इनिशियलायझेशनचा जो पार्ट आहे तो ऑलवेज एकदाच होतो, परत परत तो 0 बनवत नाही त्याला. समजलंय? हे जे दुसरे 2 पार्ट असतात हे प्रत्येक इटरेशनला एक्झिक्यूट होतात. सुरुवातीला त्याने 0 केलं, नंतर चेक केलं की 0 इज लेस दॅन 9, म्हणजेच पहिली लाईन प्रिंट झाली. नंतर त्याने आय प्लस प्लस केला, म्हणजे 0चा 1 केला. आता 0चा 1 केल्यानंतर परत तो आय इक्वल टू 0ला जाणार आहे का? नाही. इथं नीट लक्ष द्या बरं का, जे नवीन आहेत, जे फर्स्ट टाइम प्रोग्राम करतात फॉर लूप, त्याच्यासाठी सांगतो की ज्यावेळेस पहिलं इटरेशन संपलं, पहिलं इटरेशन संपल्यानंतर आयची व्हॅल्यू +1 झाली. का झाली? तर आय प्लस प्लस केलेलं इथं म्हणून. तर +1 झाल्यानंतर ज्यावेळेस तो परत दुसऱ्या इटरेशनला जाईल तर तो आय इक्वल टू 0 ह्या लाईनला चेक करायला जात नाही. का जात नाही चेक करायला? तर फॉर लूपचा जो इनिशियलायझेशनचा पार्ट असतो तो ऑलवेज वन टाइम, म्हणजे सुरुवातीला एकदाच होतो, परत परत तो होत नाही. परत परत होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? फक्त दुसरा आणि तिसरा पॅरामीटर. मग तो काय करेल? आय इज लेस दॅन इक्वल टू 9 आहे का, म्हणजेच 1 इज लेस दॅन 9 आहे का? आहे. कंडिशन ट्रू झाली तर तो पुढच्या प्रिंट ला जाईल, परत आय प्लस प्लस करेल, म्हणजे 2 करेल आयची व्हॅल्यू. तर काय होईल? 2 इज लेस दॅन इक्वल टू 9 आहे. असं करत करत तो ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 10 बनल, कुठेतरी पुढे जाऊन 10 बनणार आहे ना, +1 करत करत गेल्यावर 10 बनल, तर इथं कंडिशन फॉल्स होईल. 10 इज नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू 9. मग काय होणार आहे? तो बाहेर पडेल, म्हणजेच रिटर्न 0 लागेल. तर असं प्रोग्रामिंगचं याचं एक्झिक्युशन होतं. तर तुम्ही हे इथं ज्यावेळेस एक्झिक्यूट करतात तर हे नोटबुक मध्ये त्याच्या व्हॅल्यूज किंवा इंटरनल व्हॅल्यूज कशा राईट होतात हे पण येतं. कमेंट वगैरे मध्ये तुम्ही तसं लिहू शकता की सुरुवातीला त्याची व्हॅल्यू 1 असेल, आयची व्हॅल्यू, बरोबर, ते 0 असेल इथं सुरुवातीला. त्याच्यानंतर मग त्याची व्हॅल्यू 1 होईल, नंतर 2 होईल, नंतर 3 होईल, नंतर 4 होईल, नंतर 5 होईल, नंतर 6 होईल, नंतर 7 होईल, नंतर 8 होईल, नंतर 9 होईल. आणि ह्या कंडिशन 9 झाल्यानंतर इथं कंडिशनला तो परत आला की काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. म्हणून मग तुमच्या 10 लाईन इथं प्रिंट झालं. समजलं? तर हे याचं एक्झिक्युशन. याच्यात डाऊट आहे का कुणाला? फॉर लूप कसा एक्झिक्यूट करायचा? हे झालं हॅलो वर्ल्डचं प्रोग्रामिंगचं आउटपुट. हे लिहून झालंय का सगळ्यांचं? मला दुसरा प्रोग्राम घ्यायचा एक. या प्रोग्रामने आपण काय प्रिंट केलं? हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, दिस इज माय फर्स्ट कोड इन सी, हे असं आउटपुट आपण 10 वेळा इथं प्रिंट केलं बाय युझिंग फॉर लूप. ही असाइनमेंट सगळ्यांनी करायची. येस, नो, काय क्वेश्चन आहे? नाही आहे? समजलंय, नाही समजलंय? असाइनमेंट करायची सगळ्यांनी, मला ग्रुप वरती दिसलं पाहिजे असाइनमेंट. हा प्रोग्राम समजलाय ना सगळ्यांना? 3 प्रोग्राम सांगितलेत मी. एक सिंगल लाईन प्रिंट करा, नंतर 5 लाईन प्रिंट करा, नंतर 10 लाईन प्रिंट करा. चॅट मध्ये कन्फर्म केलं तरी चालेल. ओके. आता दुसरा प्रोग्राम मी घेतोय. मला फक्त याच्यामध्ये सांगा, मला आउटपुट कसं पाहिजे? मला आउटपुट असं पाहिजे नाही का, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पण पाहिजे मला. तर ह्या प्रोग्राम मध्ये कुठं चेंजेस होतील? या प्रोग्राम मध्ये कुठं चेंज होईल?
मला म्हणजे एकंदरीत आईची व्हॅल्यू प्रिंट करायची. आईची व्हॅल्यू प्रिंट करायची. तर याचा आन्सर कोणी सांगू शकतंय का? फॉर लूप यूज करून मला 0 ते 10 असं मला प्रिंट करायचं. 0 to 10. ओके, एक जणांनी आन्सर दिला. आणि शक्यतो आहे ना, अजून एक मी चांगलं इम्प्रुव्हमेंट एरिया सांगतोय तुम्हाला, की अनम्यूट करून बोलत चालायचे सरळ. चॅटमध्ये शक्यतो कमीत कमी टाकत चाला, चुकू द्या चुकलं तर, पण अनम्यूट करून बोलत चाला, त्याने तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. तर आन्सर बघा काय, की आय ही जी कंडिशन आहे, 2 जणांनी आन्सर दिलंय, तर इथं आय इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू 10 करायचं. आणि अजून काय करायला लागणार आहे, हे बरोबर आहे तुमचं, 9च्या जागेवर 10 करायचं, पण इकडं प्रिंट एफ मध्ये अजून पण मला 0 to 1 असं असं आउटपुट पाहिजे मला. याच्यासाठी काय लागणार, प्रिंट एफ मध्ये काही चेंज नाही लागणार का? प्रिंट एफ मध्ये पण चेंज लागेल ना. ह्याचं आउटपुट काय येणार आहे, फक्त 11 वेळा तुमचं हे प्रिंट होईल इथं स्टेटमेंट. मला आउटपुट असं पाहिजे, एक्सपेक्टेड आउटपुट माझं 0 to 10 आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, की तो पर्टिक्युलर आय हा प्रिंट करायला लागेल. म्हणजेच %d इंट काय आहे, इंटिजर आहे ना, म्हणून आपण % वापरतो. तर याला टाईप स्पेसिफायर म्हणतात. ओके, %d, %d, %f. %d हा इंटिजर साठी वापरला जातो. %d आपण काय सांगतोय, की कुठली व्हॅल्यू प्रिंट कर, आयची. ओके, समजलंय? तर हा प्रोग्राम झाला 0 to 10. तर पहिले इंटेजर आय डिक्लेअर करावं लागेल ना वर. इथं गेलाय ना फॉर लूप मध्ये, इंटिजर आय इक्वल टू 0. हे म्हणजे हे जे इनिशियलायझेशन आहे ना, याच्या 2 पद्धती असतात. एक तो असा पण करू शकतो, किंवा हा जो इंट आहे, जर तुला तसं नसेल करायचा तर तू बाहेर पण काढू शकतो. इंट आय डिक्लरेशन तो असं पण करू शकतो. 2 पद्धती आहेत. फॉर लूप मध्ये जसं आधी लिहिलेलं होतं ना, मी तसं पण करतोय. आणि हे रन करून बघा, नाही म्हणजे एरर नाही येणार, हे रन होणार. असं पण आपण करू शकतो. हे समजलंय 0 to 10 कसं प्रिंट केलंय? ही एक असाइनमेंट, 4थी असाइनमेंट झाली. ओके, याच्यामध्ये कोणाला डाऊट्स आय होप नसायला पाहिजे. ओके, 4थी असाइनमेंट काय केलंय मी, 0 to 10. ओके, आता मला काय पाहिजे, ह्या 0 to 10 नंबरची ऍडिशन करायची मला. एक्सपेक्टेड आउटपुट काय माझं, प्रत्येक नंबरची ऍडिशन होऊन, म्हणजे 0 + 1 + 2 + 3 + 4 याची जी ऍडिशन होते ना, आय होप याची जी ऍडिशन आहे ही 55 होते. 0 ने किती होतात, 1 2 3 3 3 6 10 15 21 28 36 45 आणि 55. ओके, तर ह्या प्रत्येक नंबरची मला ऍडिशन पाहिजे, तर कशी करू शकतो ऍडिशन? ऍडिशन कशी करू शकतो या प्रोग्राम मध्ये? आता काय चेंज होईल, आणि हेच मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये मी प्लॅन करतोय ना, की मॉक इंटरव्ह्यू, याच्यामध्ये हेच विचारणार आहे, की असे छोटे छोटे प्रोग्राम तुम्हाला दिले जातील आणि तुमची किती प्रॅक्टिस झाली ना हे चेक केलं जाईल, की तुम्ही खरंच किती प्रोग्राम करतायत का नाही, किंवा तुमचा करंट कसा चालू आहे. इथं काय काय चेंज करता येईल, काय वाटतंय? आय इक्वल टू 2, I+2 नाही, आणखी पण ठीक आहे. तर इथं सम करायचं आहे ना तुम्हाला, तर तुम्हाला सम करताना काय करायला लागेल, इथं एक व्हेरिएबल घ्यायला लागेल, इंट सम नावाचा, इक्वल टू 0. आणि इथं लॉजिक ऍड करायला लागेल. आय तर तुम्ही प्रिंट करताय, पण लॉजिक ऍड करायला लागेल, सम इक्वल टू सम प्लस आय. बरोबर, सम इक्वल टू सम प्लस आय. म्हणजे
जी समची व्हॅल्यू आहे, समची व्हॅल्यू सुरुवातीला किती असणार 0 आणि आय ची व्हॅल्यू किती असणार आहे 0. 0 प्लस 0 तो आधी ऍड करल, पुढच्या इटरेशनला जाईल, तो ऍड करत 0 प्लस 1, मग समची व्हॅल्यू होईल 1. परत पुढच्या इटरेशनला जाईल, तो करल 1 प्लस 2 म्हणजे समची व्हॅल्यू होईल 3. परत पुढच्या इटरेशनला जाईल 3 प्लस 4 7. अशी समची व्हॅल्यू अपडेट होत चालणार आहे. समजलं? तर ही जी समची व्हॅल्यू आली ही तुम्हाला नंतर प्रिंट करायची. printf %d आणि इथे तुम्ही सम, इथे तुम्ही मेसेज पण टाकू शकता, ऍडिशन ऑफ 1 to 10 नंबर्स. समजलंय का? हे झालं ऍडिशन ऑफ 1 to 10 नंबर्स प्रोग्राम. असे कितीतरी प्रोग्राम आहेत. आता हे 2-3 प्रोग्राम जर तुम्हाला समजले नाही, याच्यावर 20 असाइनमेंट वेगळ्या मला देता येणार. जर या 2-3 प्रोग्राम तुम्ही चांगल्या पद्धतीने केले, आज जेवढं झालंय तेवढं, तर उद्या याच्यामध्ये मग आणखी लॉजिक खूप आहे. आणि प्रोग्रामिंग करणं म्हणजे फक्त प्रोग्राम पुस्तकात बघून टाईप करणं, रन करणं नाही. पुस्तकात बघण्यापेक्षा तुम्हाला स्वतःच थिंकिंग देता आलं पाहिजे, की इथं कुठला व्हेरिएबल येईल, तर कुठल्या लाईन येईल. आणि याच्यासाठीचे जे 9 सेशन आधीचे झालेत ना, तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बेसिक सी प्रोग्राम तुम्ही कसा केलाय, त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेटर कसं शिकलायत, तुम्ही डेटा टाईप कसं शिकलायत. ओके, तर इथं प्रत्येक ठिकाणी ऑपरेटर आहे, कळले. इथं I=0 केलं तर इक्वल टू ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर. इथं कंडिशनल ऑपरेटर आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. I++ केलं तर इथं इन्क्रिमेंटल ऑपरेटर असेल. समजलंय? प्रत्येक ठिकाणी ऑपरेटर, इथं प्लस केलं तर अरिथमॅटिक ऑपरेटर. ऑपरेटर जर आला तर तुम्हाला या बेसिक गोष्टी पुढच्या येणार आहेत. तर त्याच्यासाठी परत परत ते लेक्चर्स बघा, परत परत रेकॉर्डिंग बघा आणि परफेक्शन कडे जायचंय, परफेक्शन कडे. ओके, तर म्हणजे आपलं एवढं परफेक्शन असलं पाहिजे ना, की आपल्याला प्रत्येक प्रोग्रामचं आउटपुट लगेच व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. आपण गोष्टी ट्राय आउट करून 2 मिनिटात प्रोग्राम रन केला पाहिजे. ओके, खूप टाइम लागतोय का याला? तर नाही. प्रोग्राम रन करायला, प्रोग्राम अपडेट करायला, रन करायला खूप कमी टाइम लागतोय. तर हे तुम्ही जेवढं परफेक्शन याच्यामध्ये आणणार आहेत ना, तर याचा फायदा तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने होणार. ओके, आणि मी एक लाईन सांगितली, जेवढं तुमचं प्रोग्रामिंग चांगलं तेवढं तुमचं पॅकेज चांगलं. ओके, तर तुम्ही तशा पद्धतीने स्टेप्स घ्या. तुम्हाला बुक्स वगैरे पण रेफर मी ऑलरेडी केलंय, की कुठलं बुक रीड करायचंय. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल तुमच्याकडे भरपूर अवेलेबल आहे, की आता हे जे आता सेशन वगैरे आपलं झालंय ते तर आहेच आहे. याच्यामध्ये पण सगळे असाइनमेंट, सीचे प्रोग्राम, एक्झाम्पल, असाइनमेंट. ओके, तर हे जे जीप फाईल वगैरे आहे याच्यामध्ये, ओके, तर याच्यामध्ये हे सगळे प्रोग्राम्स वगैरे तुम्हाला तिथं मिळतील. सगळे प्रोग्राम्स वगैरे तुम्हाला तिथं मिळतील. ओके, हे जे मी जी फाईल डाउनलोड केलेली आहे बरं का इथं लोकल, आणि याच्यामध्ये हे सगळे सी चे प्रोग्राम, प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला इथं भेटेल. हेडर फाईल काय, लूप्स म्हणजे काय, आणि जसं जसं आपण पुढे जातोय, म्हणजे आता आपण लूप शिकतोय तर ही फाईल बघा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये गोष्टी मिळतील. ओके, प्रत्येक कन्सेप्ट वाईज याला नावं आहेत. ऍरे शिकायला गेलं तर मग ऍरेचे प्रोग्रामचे फाईल बघायचे. समजलंय काय? लूप आज आपण घेतलं होतं. क्वेश्चन असतील तर विचारा याच्यामध्ये. क्वेश्चन असतील तर विचारा. तर हे आपण लूपचा जो प्रोग्राम आहे ना, तो इथं पण आहे. म्हणजे जे आता आपण शिकलोय, की आईची व्हॅल्यू प्रिंट करायची, हे सगळे इथं तुम्हाला भेटतात. ओके, हे जे आहे हे सगळं आहे इथं आता. आणि याचं मग वेगवेगळे सिंटॅक्स पण असतात. आता आपण जो शिकलोय हा आहे, की I=0 आपण फॉर लूपचा पहिल्या इटरेशन मध्ये लिहिला होता. दुसरा पण सिंटॅक्स असतो, की I=0 जे हे आपण बाहेर लिहू शकतो. पहिलं जे पॅरामीटर होतं ना इनिशियलायझेशन, ते बाहेर लिहू शकतो. असं जर तुम्हाला एखाद्याने विचारलं प्रेडिक्ट द आउटपुट, तर लगेच सांगून मोकळं नाही व्हायचं की एरर येऊ शकतो. एरर नाही येणार आहे, रन होतोय असं. हे व्हॅलिड सिंटॅक्स आहे. I=0 2 ठिकाणी लिहू शकता तुम्ही. समजलंय का? तर हे ह्या फाईलमध्ये तुम्हाला भरपूर लूप रिलेटेड अजून म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतील. बुकमध्ये
कसं आहे ना, बुकमध्ये एकच सिंटॅक्स असतो एवढाच. तुम्हाला हा सिंटॅक्स शक्यतो लवकर बुकमध्ये सापडणार नाही. तर त्याच्यासाठी हे प्रोग्राम पण बघत चालायचे. त्याचे छोटे छोटे प्रोग्राम करून त्याला रन पण करत चाला. ओके. पण मेन काय आहे की डिटेलमध्ये गोष्टी शिकायच्यात, जास्त डीप जाऊन. तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, अदरवाईज आपण इथं थांबूयात.